नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। आजचा हा रिपोर्ट केवळ एक बातमी नाही, तर श्रीरामपूर शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा इन्व्हेस्टिगेशन स्पेशल रिपोर्ट आहे। ड्रग्ज, नशेच्या गोळ्या, नशेची इंजेक्शन, अल्पोझोलम पावडर आणि इतर अंमली पदार्थ हे सगळं आज मोठ्या शहरापुरता मर्यादित न राहता श्रीरामपूर सारख्या शहरातही सहजपणे आढळत आहे। गेल्या काही महिन्यात श्रीरामपूरमध्ये सातत्याने नशे संबंधित प्रकरण समोर येत आहेत। इतकंच नाही तर गेल्या महिन्यात तळेगाव दाभाडे येथील पोलीस पथकावर श्रीरामपूरमध्ये थेट हल्ला झाला होता। हा हल्ला फक्त पोलिसांवर नव्हता, तो कायद्याच्या अंमलबजावणीवर होता। आणि आता शहरातील इराणी मोहल्ला परिसरात 24 वर्षीय महिलेच्या घरातून नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। प्रश्न असा आहे, हा केवळ एक स्वतंत्र गुन्हा आहे का, की श्रीरामपूरला अशांत व बदनाम करण्याचा सुनियोजित डाव? पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या नशेच्या गोळ्या डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या। यामुळे एक गंभीर शक्यता पुढे येते, ही महिला एकटी काम करत होती की कोणाच्या सांगण्यावरून? कारण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नशेचे पदार्थ सापडत असतील तर हा प्रकार एकट्या व्यक्तीला शक्य नाही। आणि याच तपासातून एक अत्यंत गंभीर बाब समोर येत आहे। श्रीरामपूरमध्ये नशेचा धंदा चालवणारी तरुणांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 18 ते 30 वयोगटातील काही तरुण या कथित टोळीत सहभागी असल्याचा संशय आहे। हे तरुण वितरण, वाहतूक आणि ग्राहकाशी संपर्क या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काही जण स्वतः व्यसनाधीन आणि त्याच व्यसनातून गुन्हेगारीकडे ढकलले जात असल्याचं चित्र आहे। आता समजून घेऊया ही नशेची टोळी नेमकी कशी काम करते। सर्वात आधी माल बाहेरच्या शहरातून किंवा दलालांमार्फत येतो। यानंतर मधले पुरवठादार तो माल वेगवेगळ्या ठिकाणी विभागतात। तिसऱ्या टप्प्यावर तरुणांमार्फत छोट्या प्रमाणात वितरण केलं जातं, जेणेकरून पोलिसांची पकड झाली तरी मोठं नेटवर्क सुरक्षित राहील। ग्राहकांशी संपर्कासाठी फोन कॉल, मेसेज, सोशल मीडिया आणि कोडवर्डचा वापर केला जातो। पैशांचा व्यवहार रोख रक्कम किंवा डिजिटल माध्यमातून केला जातो, जेणेकरून थेट पुरावे मिळणं कठीण होईल। आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या साखळीत मुख्य सूत्रधार कधीच समोर येत नाही। या सगळ्यात सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे नशेची इंजेक्शन्स। क्षणात नशा, क्षणात भान हरपणं आणि शरीरावर नियंत्रण सुटणं। डॉक्टरांच्या मते या इंजेक्शनमुळे किडनी, यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो। HIV, हेपॅटायटिस सारखे आजार होऊ शकतात आणि ही नशा हळूहळू मृत्यूकडे घेऊन जाते। म्हणजेच ही नशा केवळ व्यक्तीला नाही तर संपूर्ण समाजाला पोखरत आहे। आता या प्रकरणाचा कायदेशीर अँगल समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे। या प्रकरणात NDPS ऍक्ट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट अंतर्गत कठोर कारवाई होऊ शकते। बेकायदेशीर साठा, विक्री, वाहतूक हा गंभीर गुन्हा आहे। टोळी स्वरूपात गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा अधिक कठोर होते आणि जामीन मिळणेही कठीण होऊ शकतं। कट रचल्याचा पुरावा मिळाल्यास तो स्वतंत्र गुन्हा ठरतो। तपास पूर्ण होईपर्यंत कायद्यानुसार कुणीही दोषी ठरत नाही। मात्र प्राथमिक पुरावे अत्यंत गंभीर असल्याचं चित्र आहे। तर प्रेक्षकांनो, हा प्रश्न केवळ एका महिलेचा नाही, हा प्रश्न केवळ नशेचा नाही, हा प्रश्न आहे श्रीरामपूरच्या सुरक्षिततेचा आणि तरुण पिढीच्या भवितव्याचा। जर नशेचं हे जाळं वेळीच मुळासकट उकडून टाकलं नाही तर उद्या त्याची झळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकते। आणि म्हणूनच भीमप्रहार न्यूज मराठी या संपूर्ण प्रकरणावर कडक नजर ठेवून आहे। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।